नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आमचे जे आबा आहेत ते आपल्याला काविळीचं औषध कसं तयार करायचं त्याच्याबद्दल आपल्याला आबा डिटेल माहिती सांगत आहेत. मित्रांनो, माणसाला काविळ झाली की त्या काविळीपासून मोठा आजार होतो आणि त्या आजारावर एक रामबाण उपाय आहे, तो आबा आता सांगतील तुम्हाला. शेतात जायचं, सौंदळीचा पाला तोडून आणायचा. पाला जर तुटत नसेल तर एक फटा तोडायचा, की घरी यायचं, पाला घ्यायचा, खलबत्यात तोडून टाकायचा. खलबत्यात पाला टाकल्यावर एक मुळी आहे, ती मुळी आणि ती पाला खलबत्यात बारीक कुटायचा. कुटून 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 त्याचा रस करायचा. रस करल्यावर ती पाला आणि ती रस ही दही घ्यायचं आणि दह्यात मिक्सर करायचं, खालवर खालवर करायचं. एक मुळी आहे, ती मुळी त्याच्यात टाकून खालवर करावं लागते आणि ती पेलं 3 दिवस प्यायचं. 3 दिवसानं पेलं की 3 दिवसात मोकळं होतं. मग ती पांढरी कावीळ असू द्या, काळ्या असू द्या किंवा पिवळ्या असू द्या, 3 दिवसात कमीच झाली पाहिजे. मित्रांनो, आता तुम्ही बघत आहात की आबा जे आहेत ते आता सौंदळीचा पाला घेतलेला आहे आणि तो सौंदळीचा पाला वेगवेगळा करून त्याचे जे काय पानं आहेत ते ह्या खलबत्त्यामध्ये टाकत आहेत. बघू शकता तुम्ही, आता सध्याच्या घडीला ह्या पाला पूर्णपणे त्या खलबत्त्यामध्ये टाकलेला आहे. जर समजा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सर घेऊ शकता. मिक्सर स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हा पाला टाकायचा आहे आणि याचं बघू शकता तुम्ही, आता आबानी पाला एकत्रित केले. हे दही आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पाकिटामध्ये दही आणलेलं आहे आणि पलीकडे जे आहे ते सौंदळीचा फटे आहेत आणि आबानी आता खलबत्त्यामध्ये हे टाकलेलं आहे. त्याच्या काड्या काड्या बघलेल्या केल्या आहेत, फक्त त्यांनी पानं घेतलेली आहेत आणि हे आहे आबाचा बटवा. म्हणजे मित्रांनो, रान बटवा असतो की बाबा जे काय म्हणते ते आयुर्वेदाच्या पद्धतीनं हे चालू आहे. आणि बघा, आबाने आता कुठली तरी मुळी काढलेली आहे, या मुळीचे ते तुकडे करत आहेत. तुकडे केल्यानंतर आता आबा त्या तुकड्यांना असं बघू शकता तुम्ही, तुकडं म्हणजे मुळी जी आहे ती फार कठीण आहे, सध्या ते तुटत नाही आहे. आबा भरपूर प्रयत्न करत आहेत. आता सध्याच्या घडीला आबाने त्या मुळीचा तुकडा केलेला आहे आणि तसे बघायला गेलं तर ही मुळी जर आपण चावून खाल्ली तर आपल्याला सुरुवातीला तुरवट लागते आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्या तोंडात गोडवा निर्माण होतो. आणि आपण जर समजा ही मुळी चावून खाल्ली आणि त्याचा रस गिळला तर पूर्णपणे आपलं तोंड एकदम गोड पडते आणि तुम्ही कितीही पाणी प्या मित्रांनो, आपल्याला पाणी गोडच लागते. आता आबा काय करत आहेत, ह्या मुळीचे तुकडे करत आहेत. तुकडे करून ह्या बघू शकता मित्रांनो, त्याला आबा स्वच्छ करत आहेत. फुकी मारून त्याला स्वच्छ करून तुकडे या खलबत्त्यामध्ये टाकणार आहेत आबा. हा, आता बघा तुम्ही मित्रांनो, आता पूर्णपणे हा जो पाला आहे तो वाटून घेतला जाईल, म्हणजेच रगडून घेतला जाईल. आणि हे आहे काविळीवरचं आयुर्वेदिक औषध आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये थोडंसं रगडून घ्यायला चालू केलेलं आहे आणि म्हणजे वाटत आहेत आबा. मित्रांनो, ज्यांना कुणाला म्हणजे काविळ झालेली आहे, कोणतीही काविळ असू द्या, पिवळ्या असू द्या, पांढऱ्या असू द्या, कुठलीही काविळ असू द्या, अशा काविळीवर आयुर्वेदिक उपचार आहे. आणि साधारणतः हे 3 दिवस करायचं आहे. सकाळी ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो त्यावेळेस तोंड स्वच्छ धुवून हे औषध दह्यामध्ये मिक्स करून प्यायचं आहे. आता आबा काय करत आहेत, त्या पाल्याला वाटून घेत आहेत.
आणि मित्रांनो, ह्या पाल्याचा रस आपण दह्यामध्ये प्यायल्यानंतर आपलं पोटामध्ये एकदम थंडगार पडतं. आपल्या अंगात जी काय उष्णता असते ते उष्णता पण पूर्णपणे बाहेर पडते. जर समजा एखाद्या व्यक्तीला रखरख करत असेल किंवा जळजळ करत असेल आणि उष्णता असेल तर ते ह्या औषधानं पूर्णपणे बरे होते. आता आबाने तो पाला वाटून घेतलेला आहे बघा, अगदी मऊ मऊ करून वाटून घेतलेला आहे. मित्रांनो, आयुर्वेदिक औषध हे तसं फार जुनी पद्धत आहे आणि दवाखान्यामध्ये पण असे औषध नाही मिळत. काविळीवर जास्त करून औषधं मिळत नाहीत, त्याला आयुर्वेदिकच औषध घ्यावे लागते. थोडंसं आता आपण पाणी मिक्स करूयात आणि पुन्हा याला रगडून घ्यायचं आहे, म्हणजे वाटायचं आहे, जेणेकरून ह्या पाल्यामधून चांगल्या प्रकारचा रस निघेल. असं आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण चांगल्या प्रकारचे मिश्रण होऊन ह्याच्यातून चांगला रस आलेला आहे, त्याला चांगलं वाटून घेतलेलं आहे. आता आपण छोटंसं पात्र घेऊयात. त्या पात्राला स्वच्छ धुवून याच्यामध्ये आपण हा रस एकत्र करूयात. हा कपडा घेतलेला आहे, सुती कापड आहे. सुती कापड घेण्याचं कारण असं आहे की याच्यातून जो रस निघणार आहे तो सहजासहजी निघतो. टेरिकॉट असेल तर व्यवस्थित होत नाही त्याच्यातून. आम्ही या कपड्यामध्ये टाकलेला आहे आणि रस काढायचा चालू आहे. बघू शकता तुम्ही, पाल्यातून चांगल्या प्रकारचा रस निघालेला आहे. रस हा साधारणार्थ अर्धा कप तरी निघतो ह्याच्यातून. तर आपण त्याला व्यवस्थित कपड्यातून काढून घ्यायचं आहे. अगदी पातळ पाण्यासारखा रस निघतो मित्रांनो. बघा, रस निघालेला आहे. आता याच्यामध्ये आपण दही मिक्स करूयात. दही तुम्ही बाहेर मार्केटमधून आणलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे घरगुती जरी असेल दही तरी चालेल. असं काय नाही की म्हणजे दही म्हशीचंच असावं किंवा गाईचंच असावं असं काही नाही. दही अशा प्रकारे औषध तयार झालेलं आहे. त्याचा रस तयार केलेला आणि त्याच्यामध्ये दही मिक्स करून हे पूर्णपणे आता सध्या औषध तयार झालेलं आहे. आणि आबा हे ढवळून घेत आहेत, त्याला थोडंसं मिश्रण होण्याकरिता त्याला खालीवरी करत आहेत. आणि पूर्णपणे हे औषध जे आहे ते तयार झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि दही आणि आबा हे जे आहेत ते औषध आबा स्वतः थोडंसं पिऊन बघतात की बाबा समोरच्या व्यक्तीला असं वाटू नये की हे आंबट आहे का कडू आहे कसं आहे, म्हणून स्वतः आबा पिऊन बघत आहेत. आणि औषध पूर्ण तयार झालेलं आहे. आणि आबा आता हे औषध पेशंटला देत आहेत. आबाकडे पेशंट लांबून लांबून येतात. बघू शकता तुम्ही, आबा हे कावीळ कशी झाली आहे ते तपासत आहेत.
जे की पाण्यातनं हात बुडवता जो व्यक्ती येतो त्याची आबा कावीळ तपासतात. झोपेतून उठल्यानंतर कुठल्याही पाण्यात हात न बुडता यावं लागते.